नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तुमचं किचन नॉन मॉड्युलर असो किंवा मॉड्युलर असो, त्यामध्ये किचन ट्रॉलीज असो किंवा नसो किंवा कुठल्याही प्रकारचं कपाट असो, त्यासाठी तुम्ही कुठच्या प्रकारचे भांडे निवडले गेली पाहिजे, डबे किंवा बरण्या किंवा इतर ज्या किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू असतात त्या कशा प्रकारच्या निवडाव्यात, यासाठी आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही माझ्या आयडिया शेअर करणार आहे, जेणेकरून त्या आयडियाज तुम्ही वापरून तुमचं किचन हे सेट करू शकतात। तर जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ। किचनमध्ये भांडे निवडताना जर तुमचं किचन हे नॉन मॉड्युलर असो किंवा मॉड्युलर असो, तर शक्यतो ती जी भांडी आहेत ती एकात एक जाणारी असावीत, कारण कमी जागेत तुम्ही जास्त भांडी ही सहजपणे ठेवू शकतात। मग त्यासाठी किचनमध्ये लागणारे असणारे पातेले असतील किंवा कटोरे, आपण ज्या मोठी भांडी म्हणतो ते असतील, ते एकात एक जाणारी निवडावीत। असं वेगवेगळं ठेवलं तर त्याला जास्त जागा लागू शकते, एकात एक ठेवलं तर अगदी कमी जागेत तुम्ही जास्त भांडी हे कॅबिनेटमध्ये किंवा ट्रॉलीजमध्ये ठेवू शकतात। त्याचप्रमाणे आपल्याला इथे दिसताशी 4 एकात एक जाणारी टोप दिसत आहेत। ती 4 आपण सेपरेट ठेवली तर जास्त जागा लागेल, एकात एक ठेवली तर कमी जागेत तुम्ही त्यांना सहजपणे ठेवू शकणार। तर किचनमध्ये कुठची तुम्ही भांडे निवडत असणार, मग ती पातेली असो किंवा ताटल्या असो, कढया असो, इवन कढयासुद्धा तुम्ही निवडताना एकात एक जाणाऱ्या निवडा, म्हणजे त्या ठेवताना तुम्हाला जागा ही कमी लागेल। तर कॅबिनेटमध्ये किंवा ट्रॉलीज असतील किंवा इवन जर तुमचं ओपन किचन असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही रॅक लावले असतील वॉलवरती किंवा खालती, तर एकात एक जाणारी भांडी रचा। या ठिकाणी बघू शकतात माझं हे कॅबिनेट आहे आणि या 2 कॅबिनेटमध्ये तुम्ही बघू शकतात मी पातेले आणि काही कढया ठेवत असते। दिसताना जागा अगदी कमी दिसते आहे, परंतु एकात एक जाणारी भांडे निवडल्यामुळे मी कमी जागेत जास्त भांडे हे सहजपणे ठेवू शकले आहेत। त्यामुळे काय होतं, तुम्हाला एकाच आकाराची भांडे घेण्याची गरज नाही, लहान मोठी अशा प्रकारचे भांडे निवडा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ती भांडी निवडली गेली पाहिजेत, म्हणजे तुम्ही जास्त भांडी हे सहजपणे ठेवू शकतात। आता इथे बघू शकतात माझ्या आईकडे असं किचन ट्रॉलीज बनवले आहेत, तर या आईने देखील या ट्रॉलीजमध्ये एकात एक जाणारी भांडी ठेवली आहेत। अगदी पातेले असतील, ताटल्या असतील, वाट्या असतील किंवा कढया असतील, दिसताना ही ट्रॉली अगदी लहान दिसते आहे, परंतु एकात एक भांडे ठेवल्यामुळे जास्त भांडे या छोट्याशा ट्रॉलीमध्ये सहजपणे आई ही ठेवू शकली आहे। तर माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की भांडे निवडताना एकात एक जाणारी निवडा, तुमच्या गरजेनुसार निवडा आणि जास्त भांडी घेण्यापेक्षा कमी जागेमध्ये तुम्ही जास्त भांडे हे सहजपणे ठेवू शकतात। त्यानंतर बरण्या यासुद्धा खूप महत्त्वाच्या आपल्या किचनमध्ये एक वस्तू असते। बरण्या ह्या तुम्ही प्लास्टिकच्या घेऊ शकतात, काचेच्या घेऊ शकतात किंवा स्टीलच्या किंवा सिरॅमिकच्या, अगदी जशा डेकोरेशनसाठी छान दिसतात अशा बरण्यांचा देखील तुम्ही वापर करू शकतात। आता ही मधली बरणी तुम्ही बघू शकतात, ही कितीही खाली पडली तरी ती फुटत नाही, कारण ती प्लास्टिकची बनली आहे। शिवाय ती गोल आकाराची आहे, जर तुम्ही गोल आकाराच्या बरण्या वापरत असणार तर एक चांगला ऑप्शन आहे। त्यानंतर ही अगेन फायबर मटेरियलमध्ये आहे, छानसं त्याला नक्षीकाम केलं आहे, त्यामुळे सुंदर दिसते। आणि फेवरेट म्हणजे जर तुम्ही किचनमध्ये जर तुमच्या फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवत असणार तर अशा टपरवेअरच्या बरण्यांचा वापर करा। ही जी टपरवेअरचे डबे असतात हे एअरटाईट असतात, त्यामुळे फ्रीजमध्ये तुम्ही कुठच्याही वस्तू ठेवण्यासाठी अशा डब्यांचा वापर करू शकतात। मी माझ्या फ्रीजमध्ये असे 4 डबे आहेत, ज्या ठिकाणी मग मी मैदा असेल, रवा असेल किंवा इव्हन बेसन असेल अशा गोष्टी ठेवण्यासाठी या डब्यांचा वापर करत असते। त्यानंतर ही मधली जी गोल आकाराची बरणी आहे, तुम्ही अगदी लोणचं काढण्यासाठी किंवा कुठच्याही रवा वगैरे भाजून घेतला आहे तो ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात। ड्युरेबल असते, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते की चांगल्या प्लास्टिकच्या बरण्या तुम्ही वापरा। त्यानंतर अशी बरणी अगदी छान काजू बदाम ठेवण्यासाठी तुम्ही वापरू शकतात, म्हणजे प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे आकार साईज तुम्हाला अवेलेबल आहेत बाजारात। त्यानंतर माझ्याकडे अशा 4 प्रकारच्या काचेच्या बरण्या आहेत। ही 1 किलोची बरणी आहे, ही अर्धा किलोची, ही पाव किलोची आणि ही छोटीशी बरणी जिरं ओवा वगैरे ठेवण्यासाठी मी वापरत असते।
अशा ज्या बरण्या आहेत या दिसायला खूप सुंदर दिसतात। अशा बरण्यांनी जर तुमचं पॅन्ट्री ऑर्गनाइज केले तर खूप छान दिसते। ही जी काचेची बरणी आहे ही एअर टाईट आहे, गॅस्केट आतमध्ये लावला आहे, त्यामुळे कुठचीही हवा आतमध्ये जात नाही। मग तुम्ही शेव, चिवडा किंवा कुठचाही स्नॅक्स आयटम ठेवला तरी तो खराब होत नाही। तसेच ही अर्धा किलोची जी साबुदाण्याची बरणी आहे ती सुद्धा एअर टाईट आहे। एवढंच आहे की तुम्हाला उचलताना आणि ठेवताना तिला अगदी काळजीपूर्वक ठेवायचं आहे। जोरात ठेवली तर काचेची बरणी ही लवकर फुटते। फक्त मेंटेनन्स आणि व्यवस्थितपणे वापरणं हेच गरजेचं असतं। त्यानंतर अशी जी गोल बरण्या आहेत त्या तुम्हाला कुठच्याही दुकानात किंवा डीमार्ट वगैरे अशा शॉपमध्ये सहज मिळतात। त्या तुम्ही सुके मसाले ठेवण्यासाठी वापरू शकतात। माझ्या किचनमध्ये जास्त करून ह्या काचेच्याच बरण्या आहेत। त्यानंतर अशी 2 प्रकारचे तुम्हाला स्टीलचे डबे तुम्ही बघू शकतात। एक 1 किलोचा आहे आणि हा अर्धा किलोचा आहे। हे देखील चांगल्या क्वालिटीचे असतात। जर तुम्ही अगदी स्टील तुम्हाला आवडत असेल आणि तुमचं घर पूर्ण स्टीलने हवं असेल तर एक चांगला ऑप्शन आहे। वेगवेगळ्या वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकतात। रोजच्या वापरातील धान्य, डाळी वगैरे अशा गोष्टी ठेवण्यासाठी तुम्ही अशा डब्यांचा देखील वापर करू शकतात। तर माझ्या आईने काय केलं आहे की माझ्या आईकडे सगळ्या प्रकारच्या इथे बरण्या तुम्ही बघतात, काचेच्या आहेत, प्लास्टिकच्या आहेत, स्टीलच्या आहेत, सगळ्या प्रकारच्या बरण्या आहेत। सगळ्या उत्तम क्वालिटीमध्ये घेतलेल्या आहेत, एअर टाईट आहे आणि तुम्ही बघू शकतात आकाराने लहान मोठी असल्याने सहजपणे तुम्ही त्या बरण्या आईने ठेवल्या आहेत। म्हणजे मागे काय ठेवलं अगदी सहज दिसतं। अशा बरण्यांचा तुम्ही उपयोग करू शकतात किचनमध्ये। किंवा स्टीलचे डबे हे देखील असेच एका आकाराचे निवडात आणि एका रांगेत ठेवलं तर ते देखील खूप सुंदर दिसतात। हे देखील एक ऑप्शन चांगला आहे। त्यानंतर आहे प्लेट्स, कारण की बऱ्याच जणांकडे प्लेट ह्या ठेवण्यासाठी कशा ठेवाव्यात याची आयडिया नसते। जनरली या जे ताटा आहेत ते एकात एक जाणारी निवडा। तसेच प्लेट ह्या देखील सेट येत असतो 6चा 12चा, त्यामुळे अशा प्लेट्स वगैरे ठेवण्यासाठी देखील अगदी उत्तम असे ऑर्गनायझर आपल्या बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा। एकात एक जाणारी निवडा, त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे सगळे भांडे हे ऑर्गनाइज करू शकतात। आता हा एक छोटासा पांढऱ्या रंगाचा ट्रे आहे। या ठिकाणी मी सगळ्या छोट्या ज्या झाकणीच्या प्लेट असतात त्या ठेवल्या आहेत। एक एक ठेवली तर ती अगदी सरकन खाली पडतात सगळ्या, त्यामुळे मग अशा ट्रेचा वापर करा। त्यानंतर तुम्हाकडे जर नॉन मॉड्युलर किचन असेल तर अशा प्लेट ऑर्गनायझर येत असतं। हे प्लेट स्टँड आहे, तुम्हाला ॲमेझॉनवरती किंवा कुठच्याही दुकानात मिळू शकतं। तर या ऑर्गनायझरचा वापर मी या छोट्या प्लेट ठेवण्यासाठी करते। अगदी कमी जागेत तुम्ही जास्त प्लेट सहजपणे ठेवू शकले आहात। एकात एक ठेवल्यापेक्षा असं जर ऑर्गनाइज ठेवलं तर छान दिसतं। हा एक कॅबिनेटचा सेक्शन आहे, त्या ठिकाणी मी अगदी तुम्ही बघू शकता अगदी छोटासा हे सेक्शन आहे, परंतु मी वेगवेगळ्या ऑर्गनायझरचा वापर केला आहे। शिवाय माझ्याकडे जी भांडी आहेत ती देखील एकात एक जाणारी आहेत, त्यामुळे अगदी छोट्याशा जागेमध्ये मी बरीच प्लेट या ठिकाणी ठेवू शकली आहे। मग ती मोठी ताटं असतील, छोट्या प्लेट्स असतील, झाकण्या असतील, त्या देखील अगदी छोट्याशा जागेमध्ये बऱ्याच चांगल्या प्रकारे मी ठेवू शकली आहे। जर तुमच्याकडे किचन ट्रॉलीज असतील तर त्यासाठी एक ऑप्शन मी तुमच्यासाठी शेअर करते आहे। माझ्या आईकडे असे किचन ट्रॉलीज आहेत, तर तिने देखील प्लेट ट्रॉलीजमध्येच असं स्टँड लावला आहे, म्हणजे प्लेट ती चांगल्या प्रकारे ठेवू शकली आहे। त्याचप्रमाणे ताटं ठेवण्यासाठी देखील त्यांनी एक स्टँड या ड्रॉवरमध्ये बनवला आहे। एकात एक जाणारी ताटं असल्याने अगदी लहान जागेत 15 ते 20 ताटं सहजपणे तुम्ही ठेवू शकतात। त्यामुळे जी भांडी तुम्ही निवडता आहेत ती अगदी तुमच्या गरजेनुसार आणि आकारानुसार निवडा, म्हणजे कमी जागेत जास्त भांडी सहजपणे ठेवू शकतात। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।